गुड मॉर्निंग. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? Yes. ओके, गुड. सो लेट्स स्टार्ट टुडे. तुम्हाला मी असा प्रश्न विचारला होता काल, तुम्हाला जर आठवत असेल तर, की तुम्हाला काय वाटतं की रिटॅलिटरी टेरिफ आणि रेव्हेन्यू टेरिफ यांच्यापैकी चांगले कोणते आणि रिटॅलिटरी टेरिफ बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला आठवतंय ह्या गोष्ट? ऍटलीस्ट रिटॅलिटरी टेरिफ म्हणजे काय ते तरी आठवतंय का? ओके, गुड. गुड दॅट मला असं लक्षात येतं की मी आपोआप जे जे शिकवत जाते ते तुम्हाला फारसं काही आठवत नाहीये, म्हणजे आपल्याला परत एकदा सांगायला लागतं. मी तुम्हाला असं विचारलं असतं की तुम्हाला हे समजलं का, तर तुम्ही हो म्हणला असतात की नाही. रिटॅलिटरी टेरिफ म्हणजे अशा प्रकारचे टेरिफ जे दुसऱ्या देशावरती एक प्रकारचा सूड उगवण्यासाठी म्हणून त्या देशातून येणाऱ्या इम्पोर्ट वरती घातले जातात. इन हिंदी में जो हम किसी देश से अगर हम रिवेंज लेना चाहते हैं, अगर किसी देश से बदला चाहते हैं कुछ कारण के लिए, कुछ ट्रेड वॉर चल रहा है, कुछ मिसमैच है, मिसकम्युनिकेशन है, तो क्या होता है, उनसे हम जो इम्पोर्ट कर रहे हैं या उनको जो एक्सपोर्ट कर रहे हैं उस पर हम ज्यादा इम्पोर्ट ड्यूटी या फिर एक्सपोर्ट ड्यूटी डाल देते हैं. वो टेरिफ को, वो टॅक्सेस को रिटॅलिटरी टेरिफ कहा जाता है. आता तुमच्या लक्षात आलंय का रिटॅलिटरी टेरिफ काय असतं ते? ठीक आहे. अजूनही जर समजलं नसेल तर प्लीज तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. मला खरंच कळलं नाहीये का मित्रांनो आणि मैत्रिणींनो, रिटॅलिटरी टेरिफ म्हणजे काय ते? बरं, मला सांगा की मी हे तुमच्या समोर रिटॅलिएशनच्या बेसिसवरचे 2 टेरिफ लिहिले. मला या 2 टेरिफ मधला फरक सांगू शकाल का कुणी? रिटॅलिटरी टेरिफ आणि काउंटर वेलिंग ड्यूटी या 2 मधला फरक मी काल तुम्हाला एक्सप्लेन केला होता. खरं तर तुम्हाला आठवत नसेल तर मी ऍटलीस्ट तुमच्या समोर उघडं ठेवलंय, ते वाचा आणि ते वाचल्यावर काय समजतंय ते मला सांगा बरं. आपको पढ़ना है, you have to read it and then you have to just explain in 1 or 2 sentence what is that. आणि हे तुम्हालाच मला सांगायचंय कारण मी हे तुम्हाला सांगितलंय. सो प्लीज रीड इट. Could you tell me, anybody of you, retaliatory tariff म्हणजे काय? What is retaliatory tariff in one line? Yes, Nabil. Ma'am, basically retaliatory tariff is a kind of punishment on other country for its imports which are harmed by them. Yeah, it is like whenever a country has some kind of miscommunication or we are not in a peaceful line, जब 2 कंट्रीज कुछ साथ में मिलजुल कर कुछ नहीं कर रही है, उनके पास कुछ एग्रीमेंट जैसा नहीं है, तो अगर उनमें कुछ ट्रेड वॉर चल रहा है, कुछ अमेंडमेंट्स नहीं हो रहे, तो एट दैट टाइम वो कंट्री से जो भी कुछ इंपोर्ट होता है या फिर वो कंट्री में जो भी कुछ एक्सपोर्ट किया जाता है हमारे कंट्री से, वो सब चीजों पे या फिर वो सर्विसेज पे जब टेरिफ डाला जाता है, दैट इज कॉल्ड रिटैलिटरी टेरिफ. अब काउंटर वेलिंग ड्यूटी के बारे में क्या कहना है? व्हाट इज काउंटर वेलिंग ड्यूटी? एनीबडी? सॉरी, मला ऐकायला नाही आलं. पुन्हा एकदा ट्राय करता येईल? एनीबडी? ठीक आहे. मी असं सांगेन की मी तुम्हाला हे ऑलरेडी समजावलं होतं, पण आपण असं म्हणूया की तुमच्या लक्षात नाही आलंय. येस निशिकांत? एखादी कंट्री जेव्हा इम्पोर्टवर त्या म्हणजे दुसऱ्या कंट्रीकडून घेतलेल्या कमोडिटीवर जेव्हा सबसिडीज लावते आणि जेव्हा त्या कमोडिटीची प्राइस कमी होते तेव्हा तिथल्या प्रोड्युसरला वाचवण्यासाठी एक
काय म्हणतो आपण ऍडिशनल ड्युटी किंवा ऍडिशनल टॅरिफ त्याच्यावर बसवला जातो त्या इम्पोर्ट वरती, त्याला व्हेरी गुड. फक्त आता एखादी कंट्री म्हणजे ज्या कंट्री मधून आपण इम्पोर्ट केलंय त्या कंट्री बद्दल आपण बोलतोय. समजा असा विचार करा, 2 कंट्रीज घेऊया, ए कंट्री आणि बी कंट्री. ए कंट्री मधून बी कंट्री इंपोर्ट करती एखादी वस्तु. ओके, सो अगर मैं ए कंट्री से एक चीज बी कंट्री में इंपोर्ट कर रही हूँ और ए कंट्री का जो गवर्नमेंट है उसने वो जो चीज है उस पर सब्सिडी दे दी जो इंपोर्ट की जा रही है बी कंट्री में, तो समझो कि उसकी प्राइस 100 थी लेकिन गवर्नमेंट ने 25 रुपीज की सब्सिडी दे दी. मतलब गवर्नमेंट ऊपर वाले 25 रुपीज पे कर रहा है. मतलब फॉर द प्रॉफिट से वो जो प्रोड्यूसर है उसको 75 रुपीज में बेचना होगा वो चीज, सो दैट उनको 100 रुपीज मिल जाएंगे. तो क्या होता है, वो बी कंट्री में जब चीज आती है इंपोर्ट होकर तो उसकी प्राइस 75 बन जाती है, राइट. लेकिन वही सेम चीज अगर एक बी कंट्री में भी बन रही है जिसको इंपोर्ट सब्स्टिट्यूट कहा जाता है, मतलब इंपोर्ट की जैसी ही दूसरी कॉम्पिटिटिव चीज, लेकिन क्योंकि देर इज अ परचेसिंग पावर पैरिटी, मतलब सभी चीजें वर्ल्ड में सेम प्राइस में आती है, तो वो जो चीज इंपोर्ट की जा रही है उसकी बी कंट्री में वैल्यू 100 है, प्रोड्यूसिंग कॉस्ट. तो इसका मतलब है उसकी प्राइस 100 है लेकिन यहाँ पर बी कंट्री में कोई सब्सिडी नहीं है, इसकी वजह से वो 100 रुपीज में बेची जा रही है. लेकिन इंपोर्टेड जो चीज है वो 75 में बेची जा रही है. तो कंज्यूमर कौन सी चीजें लेगा, 75 वाली लेगा क्योंकि उसकी प्राइस कम है, उनको कम पैसे देने पड़ेंगे. इसको डंपिंग कहा जाता है. ओके, और ये डंपिंग होने से क्या होता है, डोमेस्टिक इंडस्ट्रीज को बहुत नुकसान पहुंचता है, खूप जास्त नुकसान होतं डोमेस्टिक इंडस्ट्रीचं. आणि म्हणूनच ये एडिशनल ड्यूटी ऐसे डंपिंग को कम करने के लिए, काउंटर वेल करने के लिए लगाई जाती है, जो सब्सिडी का इफेक्ट खत्म कर देती है. मतलब जैसे ही अगर 75 रुपीज में हमारे यहाँ कमोडिटी आती है उसके ऊपर मैं 25 रुपीज का काउंटर वेलिंग ड्यूटी डाल दूंगी, दैट मीन्स उसकी प्राइस फिर से 100 हो जाएगी. तो मार्केट में मेरे देश की मतलब बी देश की कमोडिटी भी 100 में होगी और ए से इंपोर्ट की गई कमोडिटी भी 100 में है. तो अब कंज्यूमर के पास दोनों चॉइस विथ सेम प्राइस है. तो आपको अब काउंटर वेलिंग ड्यूटी का इंफॉर्मेशन या फिर मतलब समझ में आ रहा है. येस. ओके, सो that's what yesterday even I was telling कि प्लीज अगर आपको समझ में नहीं आ रहा है आप मुझे फिर से पूछ सकते हो, लेकिन फॉर दैट मैटर आपको समझना पड़ेगा. ओके, आपको एटलीस्ट समझना है, इसकी वजह से मतलब माइंड में लेना पड़ेगा कि ठीक है हमारे लेक्चर्स ऑनलाइन चल रहे हैं तो क्या है, हमें समझना होगा ये. ओके, लेट्स गो टू द इफेक्ट्स ऑफ टेरिफ. Tariffs are primarily resorted for achieving two objectives. 2 ऑब्जेक्टिव्स के लिए, जैसे हमने देखा था, दैट इज टू अर्न रेवेन्यू फॉर द स्टार्ट. मतलब पहले तो ऐसा बोल सकते हैं हम कि रेवेन्यू, पब्लिक रेवेन्यू, गवर्नमेंट का रेवेन्यू अर्न करने के लिए, एंड फॉर प्रोवाइडिंग प्रोटेक्शन टू द डोमेस्टिक इंडस्ट्रीज. सो जो डोमेस्टिक इंडस्ट्रीज आहे त्यांना प्रोटेक्शन पुरवण्यासाठी. सो 2 मेन ऑब्जेक्टिव्स, to earn revenue, to provide protection to domestic industries. In addition to these, the tariffs affects the level of employment and consumption. So tariff तुमचं overall employment आणि consumption ला affect करतात in the economy. Similarly, they affect favorably to the terms of trade. आता मला सांगा terms of trade काय आहे. तुम्हाला आठवत असेल तर आपण पहिल्या धड्यात टर्म्स ऑफ ट्रेड पाहिलं होतं. ओके, टर्म्स ऑफ ट्रेड म्हणजे तुमचा इम्पोर्टचा एक्सपोर्टशी कसा रेशो आहे, द रेशो ऑफ इम्पोर्ट प्राइजेस टू द एक्सपोर्ट प्राइजेस, इट इज व्हॉट वी कॉल टर्म्स ऑफ ट्रेड, TOT. तुम्हाला आठवतंय, तुम्ही भरपूर सारे फॉर्म्युले पण लिहून घेतले होते. आपल्याला कळतं की टर्म्स ऑफ ट्रेड फेवरेबल असतात जेव्हा एक्सपोर्ट प्राइजेस मोठ्या असतात इम्पोर्ट प्राइजेस पेक्षा, आणि त्याचाच अर्थ आपल्या देशात एक्सपोर्ट जास्त होतोय इम्पोर्ट पेक्षा. सो जब टर्म्स ऑफ ट्रेड फेवरेबल है, दैट मीन्स वी आर इम्पोर्टिंग लेस एंड एक्सपोर्टिंग मोर. दैट मीन्स इम्पोर्ट प्राइजेस आर लेस एंड एक्सपोर्ट प्राइजेस आर मोर, एंड विच मीन्स अगेन वी हैव बैलेंस्ड या फिर फेवरेबल टर्म्स ऑफ ट्रेड as well as balance of payment. So do you know what is balance of payment?
तुम्ही जर शांत बसणार असाल तर मी तुम्हाला कसं समजावून देऊ? तुम्हाला हे कळत नसेल, तुमच्यापैकी सगळ्यांना जवळ-जवळ पुढे शिकायचंय रे आणि सगळ्यांनाच पुढे काहीतरी छान करायचंय ना. सांगा की मग मला. तुम्हाला माहितीये का बॅलन्स ऑफ नाही माहितीये तर नाही म्हणा. मी तुम्हाला सांगणार आहे. मी त्याचसाठी इथे आहे की नाही? सांगा बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? मग सांगा मग बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय? कसं असं चालेल बाळांनो? माहिती तर मला ना थोडं अं, नीट लक्ष द्यायला हवंय. जाऊ दे ठीक आहे. मी काय सांगू आणखीन. ओके. सो मी तुमच्या समोर स्क्रीन शेअर केली आहे ज्याच्यात बॅलन्स ऑफ पेमेंट बद्दलची माहिती आहे आणि एक छोटी व्हिडिओ आहे सो दॅट तुम्हाला ती बघताना लक्षात येईल की काय. Balance of payment is a statement of all transactions made between entities in one country and the rest of the world over a defined period of time, such as a quarter or a year. एका क्वार्टरमध्ये म्हणजे 3 महिन्यांच्या पिरियडमध्ये, 1/4 इयरमध्ये किंवा एका फुल इयरमध्ये एका देशातल्या सगळ्या कंपनीजनी जेवढी इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन केली आहेत, त्याचं स्टेटमेंट म्हणजे तुम्ही इन्कम काय तुमचं एक्सपेंडिचर काय इट्स लाईक अ फायनल अकाउंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. तुमच्या लक्षात येत आहे मी काय म्हणते ते बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजेच आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की बॅलन्स ऑफ पेमेंट फेवरेबल असणं म्हणजे आपल्याला नेट प्रॉफिट होतो हे दिसणं पाहिजे बरोबर. पण आपल्या फायनल अकाउंट मध्ये आठवा डेबिट साइडला खर्च असतात. हमारे डेबिट साइड को खर्चे होते हैं एक्सपेंडिचर होते हैं या फिर इनकम होता है. एक्सपेंडिचर डेबिट साइड को एक्चुअली बताओ मुझे डेबिट साइड कौन से साइड पे होते हैं लेफ्ट साइड पे कि राइट साइड पे. अब आपको अकाउंट्स का भी नहीं क्वेश्चन समझ मेरा आवाज सुनाई दे रहा है राइट. हाँ तो मतलब बताओ मुझे कि डे राज्यामध्ये खिशात मारला बोलतो आता फोन आली ना माझ्या गँगची दोघं हात प्लीज म्यूट युअर सेल्फ. आता मी येतो ओके सो मग मला सांगा डेबिट साइड ही तुमच्या लेफ्ट साइडला असते की राईट साइडला असते. लेफ्ट साइडला असते बरोबर. दॅट मीन्स तुमची डेबिट साइड लेफ्ट साइडला क्रेडिट साइड राईट साइडला असते कुठल्याही ट्रेडिंग अकाउंट किंवा P&L अकाउंट मध्ये. बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये हे उलट असतं हे लक्षात ठेवा. आपण एका देशाचं बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा आपण एका देशाचा असा विचार करा इंटरनॅशनल ट्रेडचं अकाउंट बघतोय. ओके आता बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये काय असतं ते बघूया. The balance of payments, or BOP, is a record of all payments or monetary transactions between a particular country and other nations during a specific time period. द बॅलन्स ऑफ पेमेंट ज्याला शॉर्ट टर्म मध्ये BOP असं म्हणतात is a record of all payments or monetary transactions between a particular country and other nations during a specific time period. It provides a useful glimpse into the economic relationships between different countries around the world. The BOP account is broken down into 3 separate categories. सो BOP हे जे असतं बॅलन्स ऑफ पेमेंट हे 3 वेगवेगळ्या अकाउंट मध्ये ब्रोकन डाऊन असतं म्हणजे डिवाइड केलेलं असतं. लक्षात ठेवा आपलं फायनल अकाउंट मध्ये किती अकाउंट असतात. जनरली ठीक आहे. फायनल अकाउंट मध्ये ट्रेडिंग अकाउंट असतं P&L अकाउंट असतं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असतं करंट अकाउंट असतं अशी वेगवेगळी अकाउंट असतात बरोबर की नाही आणि सगळ्यात शेवटी त्याची बॅलन्स शीट असते. BOP मध्ये 3 प्रकारचे अकाउंट असतात. पहिलं असतं ते करंट अकाउंट असतं जे आपल्या फायनल अकाउंट मध्ये पण असतं. कॅपिटल अकाउंट असतं अगेन जे आपल्या करंट अकाउंट फायनल अकाउंट मध्ये पण असतं आणि फायनान्शियल अकाउंट असतं हे ह्याचं नाव आपल्या काही फायनल अकाउंट मध्ये नसतं पण आपण लक्षात ठेवू शकतो 3 प्रकारचे अकाउंट BOP मध्ये येतात करंट अकाउंट कॅपिटल अकाउंट फायनान्शियल अकाउंट. The
current account includes any exchange of finished goods and services, such as tourism, for consumption purposes. When Nolly Nation sells goods or services to Golly Galaxy, the payments made to Nolly are recorded as a credit to Nolly's BOP and a debit to Golly's BOP account. The capital account tracks movement of capital going in and out of a country for investment purposes. परत एकदा दाखवते. ओके, करंट अकाउंट मध्ये काय काय असतं ते. Down into 3 separate categories. The current account includes any exchange of finished goods and services, such as tourism, for consumption purposes. When Nolly Nation sells goods or services to Golly Galaxy, the payments made to Nolly are recorded as a credit to Nolly's BOP and a debit to Golly's BOP account. सो असा विचार करा की जी करंट अकाउंट मध्ये आपण बोलतोय, करंट अकाउंट मध्ये रोजच्या वापरातल्या वस्तू ज्या फिनिश गुड आपण म्हणतो आणि सर्व्हिसेस या इन्क्लूड होतात करंट अकाउंट मध्ये, जे इम्पोर्ट केल्या जातात, ज्या एक्सपोर्ट केल्या जातात. ओके, इथे 2 नेशन त्यांनी क्रिएट केली आहेत, इमॅजिन केली आहेत. दॅट इज नॉली नेशन आणि गॉली नेशन. ओके, एकच सेकंद द्या मला. Okay, let's see ahead. The capital account tracks movement of capital going in and out of a country for investment purposes. When a Gallian migrates to Nolly Nation, the items of value he moves into the nation with him represent a credit to Nolly's account and a debit to Golly's BOP account. Lastly, the financial account records payment flows related to the change of ownership in international financial assets and liabilities. The flows include direct investment, portfolio investment, and reserve assets, which are purchased and sold only by monetary authorities. When Nollians invest in foreign securities from Golly Galaxy, this effects a debit to Nolly's BOP and a credit to Golly's BOP account. A country's BOP should be zero. That is, the current account should balance with the capital plus the financial accounts. However, statistical discrepancies, differences in accounting practices, and exchange rate fluctuations mean that this rarely happens. One major benefit of the balance of payments is that it allows a country to identify any long-term trends that could be troublesome to its economy. By understanding its BOP, a nation has the potential to create policies that will put it on the right track. ओके, सो माझ्याकडून मी तुम्हाला बॅलन्स ऑफ पेमेंट काय समजून देता येत होतं, आता ती टर्म समोर आली होती, ती मी तुम्हाला सांगितलंय. आता तुमच्या बॅलन्स ऑफ पेमेंट लक्षात आलंय का? ठीक आहे, तुमच्या सायलेन्सचा अर्थ नेहमीप्रमाणे मी हो असा घेणार आहे आणि पुढे जाणार आहे. बॅलन्स ऑफ पेमेंट हे नेहमी सरप्लस साईडला असणं छान असतं, बॅलन्स असणं गुड असतं, पण ते खूप रेअरली तसं दिसतं, कारण जनरली कंट्रीज नी जर एक्सपोर्ट जास्त केलं तर बॅलन्स ऑफ पेमेंट सरप्लस साईडला दिसतं, कारण ऑब्व्हियसली एक्सपोर्ट केलं तर आपल्याला इन्कम जास्त मिळणार. इन्कम जर आपल्या फायनल अकाउंटमध्ये जास्त असेल एक्सपेंडिचर पेक्षा, तर आपला नेट प्रॉफिट जास्त असतो. तसंच बॅलन्स ऑफ पेमेंट पण फेवरेबल असतं किंवा बॅलन्स ऑफ पेमेंट पण सरप्लस साईडला असतं. मात्र जनरली काय होतं, इम्पोर्ट आपण जास्त करत असतो. दॅट मीन्स इम्पोर्ट जास्त केल्यामुळे आपलं ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो की खर्च जास्त आहे, आणि खर्च जास्त असला की आपल्याला काय होतं, डेफिसिट. डेफिशिट. करेक्ट, डेफिशिट किंवा नेट लॉस. आणि त्यामुळे आपोआपच काय होतं की आपल्याला डेफिशिट बॅलन्स ऑफ पेमेंट दिसू शकतं. सो ह्या सगळ्याचा म्हणजे आपण काय प्रकारचा टेरिफ इम्पोज करतो एखाद्या वस्तूवर, एखाद्या कमोडिटीवर, एखाद्या देशावर, कोणत्या टाईपचा, जे आपण टाईप बघितले, त्या सगळ्या प्रकारात आपल्याला असं कळतं की त्या ओव्हरऑल टेरिफचा काय इफेक्ट झालाय. आणि तुम्ही बघत असाल तर हे खाली जे लिस्ट आउट केलेले आहे, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट आहेत जे टेरिफ इम्पोज केल्यामुळे ओव्हरऑल त्या इकॉनॉमीवर होत असतात. दस टेरिफ प्रोड्यूस मल्टिपल टेरिफचे मल्टिपल इफेक्ट्स होत असतात ऑन द इकोनॉमिक लाइफ ऑफ द कंट्री. सो टेरिफ के बहुत ज्यादा इम्पैक्ट्स होते जाते. और किंडलबर्ग नाम का जो इकोनॉमिस्ट है, इन्होंने ही हैज ऑफर्ड एलाबोरेट एनालिसिस ऑफ वेरियस इफेक्ट्स ऑफ टेरिफ. तो बहुत सारे टेरिफ्स के इफेक्ट का बहुत ही अच्छा सा एनालिसिस किंडलबर्ग ने दिया है. ही हैज मेंशन्ड द फॉलोइंग मेजर इफेक्ट्स ऑफ टेरिफ. तो ये मेजर इफेक्ट हमें देखना है वन बाय वन. दैट इज अ प्राइस इफेक्ट,
protection effect, revenue effect, consumption effect, redistribution effect, terms of trade effect, competition effect, income and employment effect, balance of payment effect. So some of the above effects can be better understand with the help of this following diagram. तो मुझे ऐसा अच्छा लगेगा कि अगर आपने ये डायग्राम निकाल ली तो, बिकॉज हमें बहुत सारे आगे वाले जो टेरिफ आने वाले हैं इनमें ये डायग्राम का इस्तेमाल करना है. तो प्लीज ड्रॉ इट. आपके पास होपफुली एक बुक होगा, है क्या? आप तुमच्याकडे वही, कागदाचा चिटोरा, पॅम्पलेट, वर्तमानपत्राचा तुकडा असं काहीतरी असेल ना? तुम्ही काढणार आहात डायग्राम की कसं, म्हणजे मी पुढे जायचं तुम्हाला एक्सप्लेन करून? ठीक आहे. एक्स ऍक्सिस वरती क्वांटिटी ऑफ कमोडिटी आहे, म्हणजे किती क्वांटिटी कमोडिटीची प्रोड्यूस केली जाते, किती विकली जाते, कितीची डिमांड होती आणि कितीचा सप्लाय होतं. वाय ऍक्सिस वरती प्राइस ऑफ कमोडिटी आहे. जर तुम्ही बघितलं तर वाय ऍक्सिस वरून डी नावाचा एक डिमांड कर्व आलेला दिसतोय, वेरॅज आपल्याला इथून दिसतंय की एस हा सप्लाय कर्व पण आहे. मला माहिती आहे तुम्ही तसे स्वयंप्रज्ञ आहात, म्हणजे अतिशय हुशार लोक आहात. स्वयंप्रज्ञ याचा अर्थ हुशार लोक. सो तुम्ही बघू शकता की हा डिमांड कर्व आहे, हा सप्लाय कर्व आहे. ओके, ते दोन्ही कर्व या एका पॉइंट मध्ये मीट होत आहेत. दॅट इज व्हॉट वी आर कॉलिंग ई, दॅट इज इक्विलिब्रियम. जर तुम्हाला माहित असेल तर या ठिकाणी मार्केटमधलं डिमांड आणि मार्केटमधला सप्लाय हा इक्वल आहे आणि तो पॉइंट इक्विलिब्रियमचा आहे. तो पॉइंट मागे नेऊन जोडल्यावरती आपल्याला पी पॉइंट मिळतोय, जर तुम्ही हा बघितला असेल तर. ओके, याच्या खाली एक P2 नावाची प्राइस दिसते आपल्याला. ओपी ही जर तुम्ही बघितली तर इक्विलिब्रियम प्राइस आहे, ही वरपर्यंत जाणारी. तुम्ही जर काढत असाल तर मी तुमच्यासाठी ही स्क्रीन पुढे ठेवणार आहे, अदरवाईज मी पुढे जाणार आहे. सो तुम्ही काढताय का तुमच्यापैकी कुणी? जर काढत असाल तर प्लीज तुमचं निदान हँड तरी रेज करा. ओके, डोंट वरी, मी तुमच्यासाठी ठेवली आहे डायग्राम. मी 2 मिनिटात ती रिमूव्ह करणार आहे आणि पुढे जाणार आहे. सो तुम्हाला मी हे सांगितलंय की डीडी म्हणजे सप्लाय डिमांड आहे, एस म्हणजे सप्लाय आहे, आणि त्या प्राइस अकॉर्डिंग तुमचं किती डिमांड P1 या प्राइसला तुम्ही सप्लाय कर्वला कट केलं की तुम्हाला Q एवढी क्वांटिटी सप्लाय करता येते. सो बघा, जेव्हा P1 ही प्राइस आहे तेव्हा सप्लायर म्हणजे विकणारा माणूस जो बेच रहा है वो Q क्वांटिटी P1 प्राइस पे सप्लाई कर सकता है. वेराज P1 प्राइस को एक्सटेंड करके जब हम डिमांड कर्व तक पहुंचते हैं तो डिमांड कर्व पे जाकर पता चलता है P1 प्राइस पे Q2 इतनी क्वांटिटी डिमांड हो रही है. ओके, एक्चुअली सप्लाई कितने का हो रहा है? Q का हो रहा है, लेकिन डिमांड कितने की है? Q2 की है. सिमिलरली हम ये देख सकते हैं कि P2 प्राइस पे P2 प्राइस पे अगर हम एक्सटेंड करें सप्लाई कर्व तक, तो P2 प्राइस पे जाकर सप्लायर बोल रहा है कि हम Q1 इतना OQ1 इतना प्राइस इतना क्वांटिटी सप्लाई कर पाएंगे जब हमें P2 इतनी प्राइस मिल रही है. लेकिन डिमांडर्स जो डिमांड कर रहे हैं वो Q3 क्वांटिटी की कर रहे हैं. ओके, तो आप ये देख सकते हैं कि हर एक की डिमांड अलग अलग है एज पर द प्राइस, और हर एक का सप्लाई भी अलग है. ओके, तो ये हम देख पा रहे हैं डायग्राम पे. अब इसका एक्सप्लेनेशन देखने के लिए आगे चलते हैं. ओके, लेट मी टेक यू अहेड. सो सेम डायग्राम है आपके राइट साइड पे, आप उसको रेफर कर सकते हो. OP1 इज अ प्राइस ऑफ इंपोर्ट्स अंडर फ्री ट्रेड. तो जब भी फ्री ट्रेड हो रहा है, तो फ्री ट्रेड जब भी हो रहा है उसमें OP1 ये जो प्राइस दिख रही है ये प्राइस है इंपोर्ट फ्री ट्रेड जब हो रहा है तब के इंपोर्ट्स की. ओके, और जब ये फ्री ट्रेड हो रहा है तो वो प्राइस पे हम देख सकते हैं OP2 ये प्राइस जो है अब थोड़े ऊपर वाली, इट इज द प्राइस आफ्टर इम्पोजिशन ऑफ टेरिफ्स.
मतलब जब P1 था तो फ्री ट्रेड था पूरा का पूरा, लेकिन जैसे ही हमने टेरिफ इंट्रोड्यूस कर दिया हमारी प्राइस बढ़ गई, P1 से P2 हो गई, तो हमारी प्राइस बढ़कर OP2 हो गई। तो OP1 ये प्राइस फ्री ट्रेड है, जब कोई भी टेरिफ कोई भी टैक्स नहीं है तब की है, वेयर एज जब OP2 है ये प्राइस है जब इंटरनेशनल ट्रेड चल रहा है लेकिन हमने टेरिफ इंट्रोड्यूस किया है। ओके, P1 P2 मतलब ये जो डिफरेंस दिख रहा है हमें वो ये क्या है, P1 P2 इज अ टेरिफ रेट और कंसिक्वेंट प्राइस इफेक्ट, मतलब प्राइस के बीच का डिफरेंस है, तो इसका मतलब ये जो डिफरेंस है ये आपका एक्चुअल टेरिफ से बढ़ा हुआ रेट है। दैट मीन्स P1 P2 इज अ टेरिफ रेट और अ कंसिक्वेंट प्राइस इफेक्ट। OQ1, ओके, OQ1 इज अ डोमेस्टिक सप्लाई अंडर फ्री ट्रेड। सो अगर हम देखें तो वी कैन से इट्स नॉट OQ1, it's a OQ, okay, OQ is a domestic supply under free trade। देखो P1 प्राइस पे जैसे कि हमने देखा था, then OQ2 is a domestic supply after imposition of free tariffs of tariff। अगेन आपके बुक में ये OQ2 दिख रहा है, ओके, सो इट इज नॉट, यहाँ पर कुछ भी नहीं होना चाहिए और यहाँ पर 1 होना चाहिए। तो दैट इज OQ1, ये आपका सप्लाई होगा जब आपको आपके टेरिफ इंपोज किए जाएंगे। देखो P2 को जब हम मतलब जब हम देख रहे हैं P2 प्राइस टेरिफ इंपोज करने के बाद है, तो तर ती P2 प्राइस इंपोज केल्यावरती तुम्हाला जो सॉरी जो सप्लाय मिळतोय तो OQ1 आहे, बरोबर। त्याच्यानंतर OQ2 इज अ प्रोटेक्टिव्ह इफेक्ट ऑन डोमेस्टिक सप्लाय। सो OQ2 हा तुमचा प्रोटेक्टिव्ह इफेक्ट आहे, जो आपण बघणार आहोत पुढे डोमेस्टिक सप्लायवरचा। आणि OQ3 इज टोटल सप्लाय डोमेस्टिक प्लस फॉरेन अंडर फ्री ट्रेड। सो आपण असं म्हणू शकतो OQ3 हा तुमचा टोटल सप्लाय, डोमेस्टिक सप्लाय पण आणि फॉरेन सप्लाय पण अंडर फ्री ट्रेड। मला वाटतंय की तुम्हाला ह्या डायग्राममुळे या सगळे जे एक्सप्लेनेशन आहे त्याने पहिल्यांदा कन्फ्युजन होऊच शकतं। मला पूर्ण खात्री आहे की कन्फ्युजन झालं असेल, बट डोंट वरी, कारण आपण ह्या प्रत्येक इफेक्ट विषयी अगदी बेसिक मध्ये लक्षात घेणार आहोत आणि आपण ते अगदी नीट प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की। पण ते समजून घेण्याआधी मला ऍक्च्युली हे इम्पॅक्ट काय असतात हे तुम्हाला दाखवायचं आहे। सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स अ व्हिडिओ